श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आजची जी रेसिपी आहे त्याचं नाव मला सुद्धा माहिती नाही, कारण मी सुद्धा यूट्यूबला व्हिडिओ पाहूनच ही बनवलेली आहे. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले आणि सपाट वाटी म्हणजे 1 वाटी पूर्ण भरायला कमी अशी उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ, हे सगळ्या तिन्ही डाळी आणि तांदूळ हे मिश्रण भिजत घातलं. 6 तासानंतर ते मिक्सरमधून काढून रात्रभर ते फर्मंट होण्यासाठी ठेवलं. ते लगेच आपण मिक्सरमधून काढून केलं तरीही चालतं, परंतु मी फर्मंट होण्यासाठी रात्रभर ठेवलं आणि म्हणजे रात्रीच मी थोडासा सोडासुद्धा टाकून घेतला. आणि त्यानंतर मग सकाळी बटाटे खिसून घेतले आणि चणेसुद्धा भिजत घातलेले होते आणि सकाळी उठल्यानंतर ते थोडेसे गरम पाण्यामध्ये सुद्धा मी थोडा वेळ ठेवून घेतले आणि छानपैकी मग बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. छान वरून हिरवी कोथिंबीर स्प्रेड केली आणि ती थंड होण्यासाठी ठेवली. तोपर्यंत माझं फर्मंट झालेलं जे बॅटर होतं ते बॅटर आपण तडका देतो त्या कढईमध्ये मी पहिल्यांदा तेल टाकलं आणि त्यामध्ये ते बॅटर टाकलं आणि 1-2 पळी ते बॅटर टाकलं आणि त्यानंतर जी आपण बटाट्याची भाजी बनवलेली होती ती भाजी त्यावर टाकली आणि ती छान स्प्रेड करून घेतली आणि परत त्याच्यावरती जे आपलं डाळींचं तांदूळाचं मिश्रण किंवा बॅटर आहे ते परत वरून थोडंसं टाकलं आणि झाकण ठेवून थोडंसं वाफू दिलं. तर खूप छान पद्धतीनं, थोडक्यात आपण याला मोठे आप्पे म्हणायलाही पण चालते, पण आप्प्यामध्ये आपण बटाट्याची भाजी टाकत नाही, पण यामध्ये बटाट्याची भाजी होती त्यामुळं ह्याचं थोडंसं वेगळेपण आहे. पण मला ती रेसिपी पाहिल्याबरोबर खूप आवडली आणि मी ठरवलं की चला, आहोंचा बड्डे आहे तर आपण स्पेशल त्यांच्यासाठी आणि पिहूसाठी काहीतरी बनवावं, म्हणून ही रेसिपी मी बनवली. पहा तुम्हाला कशी वाटते ते आणि आहोंचे काय रिॲक्शन आहेत ते सुद्धा पहा. झाले सांगा काय तुम्हाला टेस्ट कशी लागते ते सांगा. हे आजचं संडे स्पेशल आहे. संडे स्पेशल का बर्थडे स्पेशल? माहिती नाही कसं झालं? नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. नाव मला पण माहिती नाही, युट्यूबला बघूनच केलंय मी. आता फर्स्ट टाइम आहे. आता जर काही बिघाड असेल तर नेक्स्ट टाइम आणखीन त्यात सुधारणा होतील. खाण्यावरून तुम्हाला कसं वाटायला? डोस्यापेक्षा कसं आहे? डोसा चांगला का? टेस्ट पण चांगला आहे. हो ना, म्हणजे नेक्स्ट टाइम करायला काही हरकत नाही. हो. तर फ्रेंड्स, दुपारी त्याच बॅटरपासून मी पिहूला स्पंजी डोसा बनवून दिला. तर पहा, एका बॅटरपासून 2 पदार्थ खूप छान झालेले आणि डाळी असल्यामुळे हेल्दी पण होते. तर तुम्हाला कसे वाटले मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.